नमस्कार मित्रांनो, राज्यातील पोलीस प्रशासन या घटकावरील पार्ट 2 मध्ये तुमचे स्वागत आहे. पार्ट 1 आपण या अगोदर पाहिला आहे. या घटकामध्ये टोटल 130 प्रश्न जे की अतिशय महत्त्वाचे आहेत. ते सर्व आपल्याला बघायचे आहेत. पण आज आपण या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न बघणार आहोत. चला तर सुरू करूया. 30वा प्रश्न. खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते? आपल्याकडे पर्याय आहे. पोलीस निरीक्षक, ब. सहाय्यक पोलीस निरीक्षक, क. पोलीस उपअधीक्षक, ड. सहाय्यक पोलीस आयुक्त. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक ब. सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. प्रश्न क्रमांक 31. मुंबई लोहमार्ग आयुक्तासह महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? तर आपल्याकडे पर्याय आहे. 10, ब. 12, क. 11, ड. 7. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक क. 11 आहे. प्रश्न क्रमांक 32. पोलीस महासंचालक यांचे शासकीय वाहनावर एकूण किती सितारे म्हणजे स्टार असतात? तर आपल्याकडे पर्याय आहे. 1, ब. 2, क. 3, ड. 4. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक क. 3 आहे. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात जास्त नक्षलग्रस्त आहे? आपल्याकडे पर्याय आहे. चंद्रपूर, ब. नागपूर, क. गडचिरोली, ड. भंडारा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक क. गडचिरोली आहे. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणता प्रकल्प ई-गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे? आपल्याकडे पर्याय आहे. CCTNS, ब. SARITA, क. VAHAN, ड. BHUMI. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक CCTNS आहे. प्रश्न क्रमांक 35. पोलीस दलातील पदाच्या वाढत्या ज्येष्ठतेप्रमाणे योग्य पर्याय निवडा. आपल्याकडे पर्याय आहे. शिपाई, हवालदार, नाईक, सहाय्यक फौजदार, ब. शिपाई, नाईक, हवालदार, सहाय्यक फौजदार, क. नाईक, शिपाई, हवालदार, सहाय्यक फौजदार, ड. नाईक, शिपाई, सहाय्यक फौजदार, हवालदार. तर या प्रश्नाचा उचित क्रम हा पर्याय क्रमांक ब आहे. शिपाई, नाईक, हवालदार, सहाय्यक फौजदार. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणती संघटना केंद्रीय पोलीस दल नाही? यासाठी आपल्याला पर्याय आहे. CRPF, ब. CISF, क. SSB, ड. CSIR. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ड. CSIR आहे. प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी MIA कोणत्या शहरात आहे? आपल्याकडे पर्याय आहे. मुंबई, ब. नाशिक, क. पुणे, ड. नागपूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक क. पुणे आहे. प्रश्न क्रमांक 38. राज्य गुन्हे अन्वेषण विभागास काय म्हणून संबोधले जाते? तर आपल्याकडे पर्याय आहे. CBI, ब. CID, क. SID, ड. CB. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. CID आहे. प्रश्न क्रमांक 39. उपविभागीय पोलीस अधिकारी कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो? तर यासाठी आपल्याला पर्याय आहे. पोलीस उपअधीक्षक, ब. पोलीस निरीक्षक, क. अतिरिक्त अधीक्षक, ड. पोलीस अधीक्षक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक पोलीस उपअधीक्षक आहे. प्रश्न क्रमांक 40. भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला मानले जाते? तर आपल्याकडे पर्याय आहे. पंडित नेहरू, ब. सरदार पटेल, क. मौलाना आझाद, ड. महात्मा गांधी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. सरदार पटेल आहे. प्रश्न क्रमांक 41. ग्रे हाऊस हे पोलिसाचे पथक
कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे? अ. दहशतवादी विरोधी, ब. नक्षलविरोधी, क. दंगा काबूसाठी, ड. गुन्हे शोध कामी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. नक्षलविरोधी आहे. प्रश्न क्रमांक 42. IPS अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते? आपल्याकडे पर्याय आहे. अ. केंद्रीय लोकसेवा आयोग, ब. राज्य लोकसेवा आयोग, क. नियोजन आयोग, ड. विद्यापीठ आयोग. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक अ. केंद्रीय लोकसेवा आयोग आहे. प्रश्न क्रमांक 43. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? आपल्याकडे पर्याय आहे. अ. ठाणे, ब. ठाणे व रायगड, क. ठाणे रायगड पुणे, ड. ठाणे रायगड मुंबई. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. ठाणे व रायगड आहे. प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक या प्रशिक्षण संचालनाची स्थापना रिकामी जागा या वर्षी करण्यात आली. आपल्याकडे पर्याय आहे. अ. 1906, ब. 1921, क. 1935, ड. 1947. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक अ. 1906 आहे. प्रश्न क्रमांक 45. IAS, IPS या परीक्षा कोणाकडून घेतल्या जातात? तर यासाठी आपल्याकडे पर्याय आहे. अ. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ब. स्टाफ सिलेक्शन कमिशन, क. केंद्रीय लोकसेवा आयोग, ड. यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक क. केंद्रीय लोकसेवा आयोग आहे. प्रश्न क्रमांक 46. पोलीस उपनिरीक्षक हे पद यांच्या मार्फतीने भरले जाते? आपल्याकडे पर्याय आहे. अ. पोलीस विभाग, ब. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, क. जिल्हा निवड समिती, ड. MKCL. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक ब. महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे. प्रश्न क्रमांक 47. अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयाला कोणत्या नावाने संबोधले जाते? यासाठी आपल्याकडे पर्याय आहे. अ. प्रणहिता, ब. वैनगंगा, क. विशेष अभियान क्षेत्र, ड. दंडकारण्य. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक अ. प्राणहिता आहे. प्रश्न क्रमांक 48. नक्षलवादी चळवळीचा उगम असलेला नक्षलवादी प्रदेश कोणत्या राज्यात येतो? अ. पश्चिम बंगाल, ब. आंध्र प्रदेश, क. छत्तीसगड, ड. बिहार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक अ. पश्चिम बंगाल आहे. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्र राज्य पोलीस दल हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्य करते? तर आपल्याकडे पर्याय आहे. अ. सामान्य प्रशासन विभाग, ब. गृह विभाग, क. महसूल विभाग, ड. सुरक्षा विभाग. तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक ब. गृह विभाग आहे. प्रश्न क्रमांक 50. राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली? आपल्याकडे पर्याय आहे. अ. 1948, ब. 1947, क. 1960, ड. यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर हे पर्याय क्रमांक अ. 1948 आहे. हा आजचा शेवटचा प्रश्न होता. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी पोलीस भरती देणारे विद्यार्थी असतील किंवा तुमचे मित्र परिवारातील कोणते व्यक्ती असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.